पण घरात कामासाठी मोलकरीण ठेवताना खरंच सजग असतो का असा प्रश्न निर्माण झालाय। रत्नागिरीत एका निवृत्त शिक्षिकेला आपली आयुष्यभराची पुंजी गमावण्याची वेळ आली आहे। पाहुयात नेमकं काय झालं होतं। तुम्ही घरात मोलकरीण ठेवत असाल तर सावधान, कारण कदाचित मोलकरीण तुमच्या घरावर डल्ला मारू शकते। रत्नागिरीत असा प्रकार घडलाय। निवृत्त शिक्षिका अंजना गुणे यांना घरामध्ये मोलकरीण ठेवल्याचा चांगलाच फटका बसलाय। 15 दिवसांपूर्वी कामाला ठेवलेली मोलकरीण त्यांची आयुष्यभराची पुंजी घेऊन पळून गेली आहे। मी काय खात नाही तेलकट, मला आवडत नाही म्हणून सांगितलं। तुझ्याकडे पैसे देते आणि तू घेऊन ये म्हणून सांगितलं तिला। ते म्हणाले मी कपडे धुते तोपर्यंत तुम्ही घेऊन या म्हणून पटकन। एवढं करेल हे काय माहिती म्हणून मी इथे जवळच दुकान आहे तिथून मग तिला ते आणून दिलं खायला। त्या दरम्यान तिने ते सगळा प्रकार केला। प्रकार म्हणजे साधारणतः किती लाखाचं तुमचं ते? 2 लाखाचं। या चोरीनंतर अंजना गुणे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी देखील तत्काळ तपासाची चक्र फिरवत मोलकरीण दर्शना कदमला अटक केली। कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी हा प्रताप तिने केल्याचं पोलीस तपासात उघड झालं। 2,02,500 रुपये किंमतचे जे आपल्याकडे दागिने होते, जे गेलेले होते, त्यापैकी सर्व दागिने वगैरे जे मालमत्ता गेलेलं होतं ते आपल्याला रिकवर झालेलं आहे। अँड सध्या ते आरोपी अटक आहे। तपासानंतर मोलकरणीकडून चोरीचा माल जप्त करण्यात आलाय। मात्र या प्रकारामुळे घरात मोलकरीण ठेवताना सावध राहा, तिची संपूर्ण माहिती तपासा, संबंधितांचा फोटो काढून ठेवा, त्यामुळे असे अनेक प्रसंग टाळता येतील। प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।